मोठ्या भावाने बाप आणि भावावर कुऱ्हाडीने घाव का घातले, कारण ऐकूनच हादरून जाल. मालमत्तेचा वाद हा घराघरामध्ये फोफावत चाललेला आहे. त्यातही शेत जमिनीचे वाद अनेक कुटुंबाच्या नाशाचे कारण बनत आहे. वडिलोपार्जित जमिनीच्या हिश्श्यावरून आई वडील, मुले, भावाभावामध्ये, बहीण भावात वाद निर्माण होत आहेत. हे वाद पोलीस ठाण्यामध्ये व न्यायालयात जाऊनही मिटत नसल्याचे चित्र आहे. धुमसणाऱ्या वादातून अनेकांचे बळी जात आहेत. रक्ताच्या नात्यात रक्ताचे पाठ वाहत असून सर्वांचे जीवन उद्ध्वस्त होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जमिनीच्या वादातून वडील आणि लहान भावाचा शेतातच खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात वडील आणि भावाचा अंत झाला, तर त्यांना मारणारा मोठा भाऊ तुरुंगामध्ये गेला. घरातील तीनही कर्त्या पुरुषांचे छत्र हिरावल्याने हे कुटुंब दुःखाच्या खाईमध्ये ढकलले गेले आहे. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे कुंडले कुटुंबीय राहते. मारुती बंडू कुंडले, वय वर्षे 72, यांना 2 अपत्य असून मोठ्या मुलाचे नाव संभाजी, वय वर्षे 47, तर दुसऱ्या मुलाचे नाव शीतल असून तो 40 वर्षांचा आहे. हिंगणगाव येथे मारुती कुंडले यांचे घर असून घराच्या पाठीमागेच शेती आहे. 3 एकर शेतीपैकी मारुती कुंडले यांनी मोठ्या मुलाला संभाजी याला 1 एकर, तर धाकटा मुलगा शीतल याला 2 एकर शेती वाटून दिली आहे. ही असमान वाटणी केल्याने संभाजी वडिलांच्यावर चिडून होता. त्याने अनेक वेळा याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसे पाहिले तर 3 एकरपैकी दोघा भावांना 1.5 एकर जमीन वाटून यायला हवी होती, पण आपल्या वाटणीतील 20 गुंठे म्हणजेच अर्धा एकर जमीन धाकट्या भावाला म्हणजे शीतल याला दिल्याने संभाजी वाद घालत होता. काही दिवसांपूर्वी याच कारणावरून वाद झाला आणि हा वाद हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये पोहोचला होता. तशी तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती. मात्र त्यावेळी सामोपचाराने हा वाद मिटवण्यात आला. रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता संभाजीचा मुलगा विवेक, वय वर्षे 20, हा शेतामध्ये कामाला गेला असता तेथे आजोबा मारुती कुंडले देखील आलेले होते. नातू आणि आजोबा यांच्यामध्ये शेतावरून वाद सुरू झाला. या वादाची माहिती संभाजीला समजताच तो घरातून कुऱ्हाड घेऊनच शेतामध्ये गेला. शेतामध्ये वडील मारुती, भाऊ शीतल आणि मुलगा विवेक यांच्यामध्ये भांडण सुरू होते. संभाजीने हे पाहिले. त्याला राग अनावर झाला. त्याने संतापाच्या भरामध्ये वडील आणि भावावर कुऱ्हाडीने हल्ला केला. भाऊ शीतल याच्या डोक्यात आणि तोंडावर कुऱ्हाडीचे वर्मी घाव घातले, तर वडील मारुती यांच्या डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीचे घाव घातले. त्या सरशी ते दोघेही जागीच कोसळले. 20 गुंठ्यासाठी 2 खून पडले होते. या भांडणात मुलगा विवेकही जखमी झाला, पण प्रत्यक्ष त्याचा सहभाग होता की नाही हे तपासाअंती समजून येईल. विवेक सध्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. या घटनेत मारुती कुंडले यांनी असमान वाटणी केली होती, त्यावरून वाद झाला होता. तसे पाहिले तर संभाजी कुंडले हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. सन 1999 ते 2000 साली त्याने स्वतःच्या पत्नीला रॉकेल ओतून ठार मारले होते. तसा गुन्हा त्याच्या विरोधामध्ये होता. मारुती कुंडले याच्या पत्नीवर सुनेला मारल्याचा गुन्हा दाखल होता. हे प्रकरण न्यायालयामध्ये गेल्यावर संभाजी हा निर्दोष सुटला होता, पण त्याच्या आईला 14 वर्षांची शिक्षा सुनावली गेली. संभाजीच्या कृत्याची सजा आईला भोगावी लागली. वडील आणि भावाचा खून केल्याची घटना गावामध्ये समजल्यावर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी जमा झालेले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे करून मृतदेह हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. संध्याकाळी 6च्या दरम्यान स्वतः संभाजी मारुती कुंडले हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 103(1) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या शेतीच्या वादासंबंधात काही दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केलेली होती. त्याचवेळी काही तोडगा निघाला असता तर ही पुढील घटना टळली असती, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. घटनेचा अधिक तपास हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.